नमस्कार. मी जगदीश मेहेंदळे. गर्जे मराठी कॅनडा चॅप्टर ऑफ एक्सलन्स तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण गौरव मराठी मनाच्या अंतर्गत अशा एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू ऐकणार आहोत, जो सध्या वास्तव्यामध्ये अमेरिकेमध्ये आहे, पण ज्याच्या करिअरची भरारी ही कॅनडामधून त्यांनी घेतलेली आहे. अरे आणि अर्थातच नेहमीप्रमाणे इंटरव्ह्यू घेणार आहे मृदुला. तर मी पुढची सर्व सूत्र आता मृदुलाला सुपूर्द करतो. मृदुला, प्लीज कॅरी ऑन. थँक्यू. नमस्कार जगदीशजी. कवी मोरोपंतांनी म्हटलंय, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, ग्रंथशास्त्र विलोकन मनुजा चातुर्य येत असे फार. तुम्हाला लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलते. असे हे आपले आजचे गेस्ट आहेत, ज्यांना आपण आज मानाचा मुजरा देणार आहोत. त्यांनी जगभर म्हणजे अगदी 45हून देशात सहज संचार केलाय. अर्थात संचार करताना विमान लागतं, परंतु केवळ विमानाने नाही, तर विमान क्षेत्रात, विमान उद्योगात त्यांनी सहज संचार केलाय. खरं तर त्यांच्याशी इतकं बोलायचं आहे मला, आणि अर्थात तुम्हाला देखील त्यांना ऐकायला एवढं आवडेल, कारण त्यांचं क्षेत्र अतिशय वेगळं आहे आणि अर्थातच अचंबित करणारं असं आणि इंटरेस्टिंग असं हे क्षेत्र आहे, म्हणजे विमान उद्योग क्षेत्र. सध्या ते अमेरिकेत जरी असले तरी होंडा एअरक्राफ्ट या कंपनीमध्ये ते चीफ कमर्शियल ऑफिसर तसंच सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत. परंतु ह्या आधी त्यांनी 25 वर्ष मग बंबार्डियर असो, द हेव्हीलँड असो, अशा मोठमोठ्या कंपनीमध्ये काम केलं. आणि काम करताना त्यांना म्हणजे अगदी कमर्शियल अनेक हे असो, एअरक्राफ्ट असो, किंवा अगदी फर्स्ट हँड एक्सपेरिमेंट, आणि महत्वाचं म्हणजे या उद्योग क्षेत्रात काम करत असताना त्यांनी केवळ एकच क्षेत्र नाही काबीज केलं. मी जेव्हा त्यांच्याविषयी वाचत होती ना, त्यांनी इतकं मग इकडे कमर्शियल असो, मार्केटिंग असो, आणि त्याचबरोबर लिडरशिप असो, असे वेगवेगळे क्षेत्र त्यांनी काबीज केले. आता मी जास्त सांगत नाही कारण मला माहिती की तुम्हाला त्यांच्याशी बोलायची उत्सुकता असेल. चला तर स्वागत करूया श्री आमोद केळकर यांचं. आमोदजी, खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू. आमोदजी, खरं तर खूप मोठा म्हणजे तुमचं ओळख आहे, मी थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला. मला आठवतं की आपण लहानपणी नेहमी सगळ्यात म्हणजे जगभरातल्या म्हणा किंवा अगदी आपल्या भारतवासींना सगळ्यात आवडती गोष्ट लहानपणी कोणती होती, की लहानपणी आपण विमान बघायचो. परंतु आपण या विमान क्षेत्रात जावं आणि इतक्या वेगळ्या जटिल अशा क्षेत्रात तुम्ही काम करताय विमानाच्या, तर ही प्रेरणा कशी मिळाली? सर्वप्रथम गजे मराठीचे, जगदीशजींचे आणि मृदुलाजी तुमचे मनपूर्वक आभार. इतकी छान ओळख तुम्ही माझी करून दिलीत आणि मला आशा आहे की मी त्याप्रमाणे उत्तरं देऊ शकीन. आता तुमच्या प्रश्नाकडे तर विमान हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की कुठल्याही एखादी वस्तू एवढी एखादं किंवा एखादं यंत्र एवढी मोठी लोड किंवा वजन घेऊन माणसं, फ्युएल, कार्गो सगळं घेऊन आकाशात उंचावतं आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध, आणि पुन्हा हवं तिथे हवं तेव्हा पोचतं आणि सुरक्षितरित्या आजही तो जगातला सगळ्यात जास्त सुरक्षित असा प्रवासाचा प्रकार आहे. असं असल्यामुळे नाही म्हटलं तरी उत्सुकता खूप असते. आणि इंजिनिअरिंग जेव्हा झालं तेव्हा माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं. नंतर मास्टर्स करायला कॅनडाला गेलो आणि मग कॅनडामध्ये आल्यानंतर पहिली नोकरी जी होती ती ऑटोमोटिव्ह मध्ये 1 वर्षभर केलं. आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की आता टोरंटोला जायला पाहिजे, कारण जसं प्रत्येक जगातल्या देशाची एक कुठली तरी कमर्शियल कॅपिटल असते, तशी अर्थातच कॅनडाची ही टोरंटो होती. त्यामुळे मग माझ्या मनात आलं की आपण आता टोरंटोला जायला पाहिजे. म्हणून मी वेस्टर्न कॅनडामधनं प्रवास करून माझी ती टोयोटा करोला घेऊन 3 दिवस अरे, लागले आणि अच्छा. 2700 किलोमीटर्स करून मी टोरंटोला आलो. आणि मग मला 3 नोकऱ्या मिळाल्या. एक ऑटोमोटिव्ह मध्ये मिळाली, एक इलेक्ट्रिक म्हणजे सिमेन्स ऑटोमोटिव्ह क्रायझलर होती, आणि एरोस्पेस बॉम्बार्डियर होती. तर म्हटलं की आपल्याला नवीन क्षेत्र आणि विमानाचं थोडंसं ग्लॅमर होतं, त्यामुळे म्हटलं आपण हे ट्राय करून बघूया आणि प्रयत्न करू, आणि मग देवाच्या कृपेनं झालं तर झालं, जमलं तर जमलं. अशा बेसिसवरती अगदी ज्युनियर मोस्ट लेव्हलला मी एरोस्पेस मध्ये आलो. वा, खूपच छान. आणि अर्थात एरोस्पेस मध्ये तेव्हापासूनच तुमचं ते स्वप्न होतं.
तर या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे मला खरं तर तुमचे सगळे प्रवासातले टर्निंग पॉइंट जाणून घ्यायचे आहेत. परंतु कुठेतरी मला एक छोटीशी कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही सांगता का? हा, कौटुंबिक पार्श्वभूमी विमानाशी संदर्भात तर म्हणजे खरंच कोणीही आमच्या दूर दूर तक कोणीही नाहीये. अच्छा. फक्त हा म्हणजे मला खरोखर लहानपणापासनं म्हणजे मला अजूनही आठवतंय माझा पहिला जो आयुष्यातला इंटरनॅशनल प्रवास झाला तो मी हम्म. भारत सोडला तेव्हाचा. अच्छा. त्यामुळे तोपर्यंत मला काही म्हणजे एकदा डोमेस्टिक ट्रॅव्हल केलं होतं कंपनीच्या कामानिमित्त. त्याचं पण मला इतकं ग्लॅमर होतं की मी ती पाण्याची बाटली पुढे 3 महिने हा. ठेवली होती स्वतःजवळ. म्हणजे कोणी विचारलं तर सांगायला की मी विमानाने 94 साली इट वॉज अ बिग डील किंवा ओपन हो. स्काय पॉलिसी तेव्हा नुकती भारत सरकारनं उघडली होती. हम्म. त्यामुळे तेवढा तो प्रवास होता. आणि मग कौटुंबिक पार्श्वभूमी विमानाशी काहीच नव्हती कोणत्याच बरं. प्रकारची. हम्म. आणि त्यात भारतीय माणसं एरोस्पेसमध्ये ऑलमोस्ट शून्य आहेत, म्हणजे अगदी अच्छा. कमी आहेत. तर त्यामुळे ते अजून एक होतं की जरी विचारायचं झालं तरी कोणाला विचारणार, असं कोणी भारतातला रेफरन्स पॉईंट काही नव्हता. आणि मग हळूहळू ओळखी वाढत गेल्या आणि मग मग आणि मग त्यातनं सुरू झालं. खरंय. तर म्हणजे सुरुवात तुमची बंबार्डियरनी झाली. मग तुम्ही मला तर वाटतं कॅनडा, जपान, सिंगापूर असे अनेक देश तुम्ही अ, फिरले म्हणा, म्हणजे कामाच्या निमित्ताने फिरले आणि त्यानंतर द हेविलँड. तर ह्याच्यातले सगळे टर्निंग पॉइंट जाणून घ्यायला मला आवडते. हो, जरूर. थँक्यू सो मच. तो खूप चांगला प्रश्न आहे की बंबाडियाला जेव्हा जॉईन झालो तेव्हा नुकता PR मिळालेला कॅनेडियन इमिग्रंट ही माझी स्थिती होती. तर त्यामुळे मग अर्थातच मी काही किती शिकलेला असू दे काही असू दे त्यांनी काही फरक पडत नाही. तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला तिथला एक्सपिरियन्स दाखवावा लागतो. मग अगदी. त्याप्रमाणे मला अगदी ज्युनियर मोस्ट पोझिशन मिळाली. पण सुदैवानं मी 3-4 गोष्टी हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्समध्ये कायम माझा एक फोकस राहिला आहे. आणि त्या चारही फॉर्म्युले माझे मी सतत आजपर्यंत वापरतोय आणि वापरतही राहीन, की ज्याच्यामुळे आणि त्याच्यातला सर्वप्रथम म्हणजे हार्डवर्क करत राहणे सतत आणि नेव्हर गिव्ह अप. तर ते एक मला होतं. आणि दुसरा एक पर्सनल ड्राईव्ह असा होता की पोझिशन ऑफ इन्फ्लुअन्स मध्ये पोहोचता आलं पाहिजे. कारण नुसतंच दुसऱ्यांच्या योजना राबवण्यात काही अर्थ नाही. आपल्या योजना दुसऱ्यांनी राबवल्या पाहिजे. तर असं एक माझ्या डोक्यात कायम असायचं की जर लीडर म्हणून किंवा बिझनेस जर तुम्हाला वाढवायचा असेल, खरी कस्टमर सक्सेस बघायची असेल, तर त्या दृष्टीनं जरा विचार केला. आणि मग बंबाडियरमध्ये हळूहळू सरकत सरकत साधारणतः 2000ला मी जॉईन केलं. नंतर एअरक्राफ्ट मार्केटिंगमध्ये शिरलो, कारण मला कमर्शियल आस्पेक्ट बघून शिकायचा होता की कोणत्याही धंद्याचं गणित हे जोपर्यंत तुम्ही लक्षात घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्या धंद्यामध्ये, बिझनेसमध्ये, कॉर्पोरेशनमध्ये टॉप लेव्हलला जाऊ शकत नाही. कारण ते खरंय. बिग पिक्चर कळलं पाहिजे. तर म्हणून बंबार्डियरमध्ये सुरुवात केली. नंतर मग प्राइसिंगचा सुपरवायझर झालो. त्याच्यानंतर पहिलं PNL मला मिळालं, ते फ्लीट सर्व्हिसेस. म्हणजे मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्वतःचा ओन करायचा होता. आणि खरी अपॉर्च्युनिटी मिळाली ती म्हणजे एअरलाईन सेल्समध्ये जेव्हा मी अनालिस्ट म्हणून गेलो. त्यावेळेला मला विविध देशात जगातल्या ऑलमोस्ट 50 एक देशांमध्ये गव्हर्नमेंट्समध्ये मिशनाइज सेल्समध्ये खूप गोष्टी बघता आल्या की एअरलाईन्सची प्रॉफिटेबिलिटी कशी असते, त्यांचे मेन प्रॉब्लेम्स काय असतात, चॅलेंजेस काय असतात, आणि त्याचं आपण आपल्या विमानाद्वारे आणि आफ्टर मार्केट सपोर्टद्वारे त्यांचं जास्तीत जास्त त्यांचं सक्सेस, त्यांचं यश हे वाढवू कसं शकतो. ही गणितं मी जगभर माझी मॉडेल्स राबवली. आणि त्याचा खूप फायदा झाला कंपनीतली व्हिजिबिलिटी मिळण्यासाठी सुद्धा. कारण अगदी म्हणजे लुफ्तान्सा असो, ब्रिटिश, क्वांटस, म्हणजे खूप म्हणजे जगातल्या जेवढ्या म्हणून मेजर एअरलाईन्स आहेत त्या सगळीकडे मला जाण्याची संधी मिळाली. वा. भारतामध्ये जेट एअरवेजचे गोयल, किंगफिशर, मल्ल्या, सहारा, हे सगळ्या मंडळी, एअर इंडिया ऑफकोर्स. तर अशा विविध लोकांबरोबर खूप वेळ घालवता आला. ते कसा विचार करतात, त्यांच्या अपेक्षा काय असतात OEM कडनं, वगैरे वगैरे. आणि मग त्यानंतर मला रिजनल मॅनेजरचा जॉब नॉर्थ एशियाचा मिळाला. तर मग मला अजून एक गोष्ट हवी होती की आता ठीक आहे, मला कॉमर्स कळलं, बिग पिक्चर कळलं, आता मला हम्म. फील्डमध्ये जाऊन ऍक्च्युअल एअरलाईन बरोबर राहून त्यांचं आयुष्य जगलं पाहिजे. म्हणून मी अग- इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटी मला काय, तर आता मी भारतीय माणूस असल्यामुळे कॅनडाच इंटरनॅशनल होता, पण कॅनडातली नोकरी असल्यामुळे तिथला इंटरनॅशनल म्हणून जपान. आणि मग जपानला गेलो. आणि जपानला पहिला जर काही झालं असेल टू बी ऑनेस्ट, मी एक टर्निंग पॉईंट जो तुम्ही म्हणालात तर त्याच्यामध्ये मी 10 फेब्रुवारी, सॉरी 11 फेब्रुवारी 2011ला तिथे लँड झालो. आणि 11 मार्च 2011ला जपानचा तो जगप्रसिद्ध आजपर्यंतचा सगळ्यात मोठा भूकंप, त्सुनामी आणि रेडिएशन हे सगळं झालं. आणि बापरे. त्यावेळेला आणि त्यावेळेला खूप गोष्टी
खरी जी लिडरशिपची जी पण मग टेस्ट त्सुनामीच्या असते. वेळेस तुम्ही जपानमध्ये होता नाही? हो हो हो, जपान इतकंच नाही, त्सुनामीच्या वेळेला होतो एवढंच नव्हे, तर त्सुनामीमध्ये सेंडाईला बंबार्डियरचं एक विमान हे जपान कोस्टगार्डचं डॅमेज झालं आणि ते त्यांना लवकरात लवकर दुरुस्त करून हवं होतं, कारण तेव्हा मॅक्सिमम गरज होती 700 किलोमीटर्स अंतर जपान कोस्टगार्डला ते विमानाची गरज होती. तर ते मी आणि माझ्या टीमनं रेकॉर्ड टाइममध्ये ते विमान आम्ही त्यांच्या परत ताब्यात दिलं. कारण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा चिखल, सीवीड आणि अजून काय 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 घुसलं होतं हँगरमध्ये, आणि ते सगळं करून त्याचे पार्ट्स बदलून रिसर्टिफाय करून आम्ही ते विमान रिलीज केलं गव्हर्नमेंटला. आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या, वेगवेगळे ड्राईव्ह केले. तर त्याच्यामुळे मला आणि तिथली जी आमची टीम होती त्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती, त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या पेट्सची सुद्धा. तर माझा एक डोक्यात असा विचार होता की तेव्हा बरेच ओईएम्स हे जपानच्या बाहेर निघाले होते की हे काय अनस्टेबल आहे आणि रेडिएशन आहे, असं आहे तसं आहे. तर मी आमच्या प्रेसिडेंट्सनी पण मला पूर्ण अगदी हे दिली होती, मुभा दिली होती की तुला जे योग्य वाटेल ते कर, कारण सुरक्षा आपल्या लोकांची सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तर बरोबर. ते मी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. पण वेगवेगळ्या अँबॅसिडर्सची जगभरातल्या बोलून त्यांच्या एम्बसीजला जाऊन सगळ्याची माहिती रोज घेत होतो. पण हम्म. जोपर्यंत आपण हा देश सोडत नाही तोपर्यंत या आपल्या कस्टमर्स बरोबर आपण राहिलो तर हे नंतर ते लक्षात ठेवतील, असं माझं गणित होतं. आणि ते माझ्या मते ते खूप कामाला आलं की तो एक टर्निंग पॉइंट ठरला, कारण नंतर त्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर जपानच्या सगळ्या मेजर एअरलाइन्सनी की बंबार्डियर आणि त्यांची टीम हे कधीही आम्हाला सोडून गेले नाहीत, हे अरे त्यांच्या वा. कायम लक्षात राहिलं. तर तो एक महत्वाचा टर्निंग पॉइंट होता. वा. आणि कितीतरी देशामध्ये तुम्ही जेव्हा फिरत हो होतात या कामाच्या निमित्ताने, फिरत होता म्हणजे कामाच्या निमित्ताने, तर विविध म्हणजे या टीम्सला जेव्हा तुम्ही अनुभवत होता तर किती म्हणजे जपान असो, सिंगापूर असो किंवा कॅनडा असो, काही तुम्ही एक छोटस म्हणजे आता आपले असे अनेक जण दर्शक असतील की ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर कुठे कुठे असे तुम्हाला चॅलेंजेस वाटत गेले, असा काही चित्तथरारक असा अनुभव तुम्हाला आला का? किंवा कुठल्या वेगळ्या देशातलं कुठलं कल्चर तुम्हाला जास्त कठीण गेलं? हो, नाही, अगदी फारच चांगला प्रश्न आहे, कारण एवढ्या देशांमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही पहिली हो. रिलेशनशिप एस्टॅब्लिश करणे, त्यानंतर येस. ऍक्च्युअल निगोसिएशन्स करणे आणि त्यानंतर ते नातं कायम राहिलं पाहिजे चांगल्या एक्झॅक्टली. परफॉर्मन्सद्वारे. तर हे सगळं करणं, तर त्याच्यामध्ये 2-4 देश खूप वेगळ्या पद्धतीनं जरा होते. एक म्हणजे चायना. तर चायनामध्ये आमचा फुटप्रिंट जस्ट सुरू झाला होता त्यावेळेला मी एशिया पॅसिफिक, चायना आणि ओशियानाचा डिरेक्टर झालो होतो त्या बंबार्डियरचा. तर त्यामुळे मग मला चायनात खूपदा जायला लागायचं. तर आता जनरली भारतीय माणूस अधिकारी पदामध्ये एरोस्पेसमध्ये अशी कोणाला सवय नव्हती बघण्याची. तर ओके. त्यामुळे तर तर जेव्हा मी त्या लोकांना भेटायला जायचो तेव्हा ते पहिली एक 2-3 तास फक्त मी तिथपर्यंत पोहोचलो कसा हा. आणि माझी स्टोरी काय आहे हा. ह्याच्यातच त्यांना इंटरेस्ट असायचा. पण अच्छा. नंतर नंतर मग कसं असतं की आपण मी आपल्या कुठल्याही क्षेत्रात हे लागू आहे, याचा एरोस्पेस नुसतं असं नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन उलाढाली करता, वाटाघाटी करता, तेव्हा त्यांची संस्कृती समजून घेणं, त्यांना त्यांची पद्धत काय आहे निगोसिएशनची, कारण प्रत्येक देशाची एक पद्धत असते की जपानमध्ये सगळं इतकं असं विनयशील आणि अत्यंत शांत पद्धतीनं चालतं, पण याचा अर्थ ते तुमच्याशी दरवेळेला सहमत असतात असं मुळीच नाही. ते बरं. फक्त तुम्हाला विरोध करत नाहीत. आणि हेच तुम्ही काही देशात गेलात तर ते पहिल्या मिनिटापासून डायरेक्ट म्हणजे युद्धच चालू करतात. तर अच्छा. त्याच्यामुळे तर त्या त्या देशाची पद्धत काय आहे सस. आणि त्यानुसार त्यांना अपील एक्झॅक्टली. होणाऱ्या गोष्टी काय आहेत अशा पद्धतीनं बोलायचं. हा, म्हणजे तुम्हाला एखादं काम करून घ्यायचं असेल तरी त्यांच्यामध्ये शिरायला हवं आणि हे सगळं समजून घेणं. म्हणून मी जे सुरुवातीला जे म्हणलं की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या देशात प्रवास केल्यामुळे अ, अत्यंत चातुर्य हा जो शब्द वापरलाय बरोबर, त्यांनी तो अगदी बरोबर आहे. सध्या जे आहे ते तुम्ही मला असं वाटतं की होंडा जेट एचेलॉन लाईट जेट प्रोजेक्ट वरती काम करताय. ते प्रोजेक्ट काय आहे नेमकं? तुम्ही जरूर त्याचे मला लीडर सांगायला आहात. अगदी अगदी नक्की आवडेल. तर आत्ताच्या माझ्या रोलमध्ये सध्याचे सगळे प्रॉडक्ट्स होंडा एअरक्राफ्टचे आणि हा हा. नवीन जो प्रोग्राम आहे होंडा जेट एशेलॉन, हे सर्वच्या सर्व एअरक्राफ्ट प्रोग्राम्स हे आता माझ्या अंडर आहेत. तर साधारणतः 8 ते 9 व्हाईस प्रेसिडेंट्स आणि असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट्स हे मला डिरेक्ट रिपोर्टिंग आहेत आणि मी कंपनीचा चीफ कमर्शियल ऑफिसर असल्यामुळे कमर्शियल ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे एअरक्राफ्ट सेल्स, मार्केटिंग, ऍक्च्युअल फ्लाईट टेस्ट, सर्टिफिकेशन, इंजिनिअरिंग, कस्टमर सर्व्हिस, हे सगळं डिरेक्टली आहेच. पण
सगळ्या कमर्शियल स्ट्रॅटेजीज आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर आता एशेलॉन बद्दल तर आमचं सध्याचं जे विमान आहे होंडा जेट, सध्याचं ज्याला आम्ही होंडा जेट 1 म्हणतो किंवा एलिट म्हणतो, तर ते विमान खूप पॉप्युलर आहे. आणि मग त्याचे पण आपण गप्पांच्या ओघामध्ये मी तुम्हाला किस्से सांगेन. म्हणजे साधं एक अच्छा. सोपं उदाहरण द्यायचं झालं तर, म्हणजे जे केवळ भाग्य आहे, मला या नोकरीमुळे ही संधी मिळाली की हम्म. टॉम क्रूज जो आज जगातला विश्वविख्यात अ, अभिनेता, हो. प्रोड्युसर आणि सगळ्या गोष्टी आहे, तो माझा अतिशय चांगला मित्र आहे. आणि अरे वा, आणि अशी बरीच मंडळी आहेत जगभर जी ती मला मैत्री कशी देवाच्या झाली व तुमची ते ऐकायला आवडेल. हा, तर त्याची सुरुवात अशी झाली की मी जॉईन व्हायच्या आधी, म्हणजे 21 साली मी इथे अमेरिकेत कॅनडामधनं आलो. आणि हम्म. पूर्ण कॅनडाचीच कृपा आहे की माझं एरोस्पेसचं करिअर घडलं. आणि मी कायम कॅनडाच्या पायाशी आहे, म्हणजे कॅनडा हाच खरा. त्यामुळे हम्म. त्याच्यामुळे आज माझं करिअर आहे. तर त्यामुळे मी जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा त्याच्या आधीच 2-3 वर्ष टॉमनं आमचं सध्याचं होंडा जेट घेतलं होतं. आणि बरं. त्यामुळे माझा आणि तसा डिरेक्ट संबंध काहीच नव्हता. हा आणि हा. जानेवारी 24ला त्याचा एक दिवस फोन आला मला. आणि म्हणजे काहीच असं प्लॅन्ड नव्हतं. तर त्यानं साधारणतः माझ्याबद्दल सर्च विच मारला असावा, कारण या लोकांकडे भरपूर टीम्स असतात हम्म. रिसर्चच्या. हम्म. आणि हम्म. तर त्याचा मला कॉल आला की आपण कधी भेटायचं, मला तुझ्याबरोबर मैत्री करायची आहे आणि मला समजून घ्यायचंय की तू तुझ्या क्राफ्टमध्ये कसा आहेस आणि मी माझ्या क्राफ्टमध्ये कसा आहे, मग आपण याच्यावर बोलू वगैरे वगैरे. तर मला वाटलं की एवढा मोठा माणूस आहे, हम्म. जगप्रसिद्ध, हा त्याचा चांगुलपणा आहे, असं असं तो आपल्याशी बोलतोय, असं काय प्रत्यक्षात कोणी काय कोणाला भेटणार नाही असं मला हम्म. वाटलं. हम्म. पण हम्म. नंतर मी एप्रिलमध्ये आमच्या कंपनीची, म्हणजे होंडाची सगळ्या इन्शुरन्स अंडर रायटरची निगोसिएशन्स पण मी करतो. आणि मग अरे ऑफकोर्स वा, फायनान्सचे व्हीपीज जे मला डॉटेड लाईन रिपोर्ट कसं करतात काय, ते म्हणजे मला. मला तर आश्चर्य वाटते की टेक्निकल पार्ट, कमर्शियल, मार्केटिंग, आता सगळेच अतिशय तुम्ही छान हँडल करता काही नाही काही म्हणजे. नाही, आपण जे काम करतो तो आपला स्वतःचा व्यवसाय आहे एवढं समजून केलं की जनरली अच्छा. खूप काम करण्याची ऊर्जा पण येते आणि पॉझिटिव्हिटी पण असते. त्याच्यामुळे मग हा. करत राहायचं आणि मग शिकत राहायचं बेसिकली. तर हम्म. म्हणजे हा, तसंच आहे. तर तेव्हा इंग्लंडमध्ये गेलेला असताना त्यानं मला फोन केला की अरे तू आता इंग्लंडला आलायस असं कळलं. तर म्हणलं हम्म. अरे तू काय, तुझ्याकडं म्हणजे सगळे काय हेरबीर बसवलेत का? तर तो म्हणला की माझं आता शूटिंग चाललंय, तर हम्म. तू सेटवरच ये. आणि तर मला वाटलं की हे म्हणजे फारच होत आहे. मी म्हटलं की खरंच का? तर तो म्हणला हो हम्म. ये, आपण बोलूया. तर म्हटलं हम्म. बरं. आणि मग मी त्याला भेटायला गेलो आणि इनफॅक्ट त्यांनीच सगळी सोय केली प्रवासाची वगैरे. प्रवास म्हणजे त्यांनी बेसिकली त्याचं हेलिकॉप्टरच पाठवलं. आणि हम्म. मग मी गेलो त्याच्या सेट्सवर. आम्ही 3-4 तास गप्पा मारल्या आणि 1 मिनिटही तो कामाचं बोलला नाही. म्हणजे तो इतका चांगला, जमिनीवर पाय असलेला आणि अत्यंत अत्यंत डाऊन टू अर्थ आणि चांगला माणूस आहे की त्यानं तोही मला चांगला ती. आहे आणि तुम्हाला त्यांना तुमचं व्यक्तिमत्व आवडलं असणारच आहे, कारण की त्यांच्या संपर्कात तर किती लोक येत असतात. हा, आता ते माहित नाही, पण पण त्यानं खरंच 3 तास मला पॅशनेटली मूव्ही मेकिंग आणि त्याला तो काय बघतो आणि त्याला लोकांचं मनोरंजन, हेच त्याचा श्वास कसा आहे हे त्यानं. आणि हम्म. क्रिस्टोफर मक्वारी जो डिरेक्टर आहे त्याचा हम्म. MI चा, मिशन हम्म. इम्पॉसिबल 7-8चा आणि वगैरे. हो हो हो. तर ती मंडळी माझ्याबरोबर बसली होती तासन तास. आणि मग मी म्हटलं की आता मी जरा जाऊ का, कारण मला संध्याकाळी लंडनमध्ये रात्र, म्हणजे अमेरिकेतला दिवस सुरू होणार होता. तर हो. मी म्हटलं की आता मला गेलं पाहिजे, कारण माझी तिकडची कामं आता चालू होतील. त्यामुळे हम्म. मीच म्हणजे त्यांना म्हटलं की आता मी प्लीज जातो. म्हणजे वास्तविक मनातनं मला वाटत होतं की इथनं जाऊच नाही. पण शेवटी काय आहे, मी कधी विसरत नाही की रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या. हा, हम्म. कारण शेवटी आज या नोकरीमुळे मला ही माणसं भेटतायत, एक्झॅक्टली. त्यामुळे नोकरी हम्म. महत्वाची सगळ्यात. तर हम्म. त्याच्यामुळे मग तर ते तसं झालं. आणि मग त्यानंतर अनेकदा खूप चांगल्या चांगल्या निमित्तानं त्याचे फोन कॉल्स आणि सगळ्या गोष्टी. आणि मध्यंतरी त्याचा मिशन इम्पॉसिबल 8चा प्रीमियर होता न्यूयॉर्कमध्ये मे हम्म. महिन्यामध्ये. तर हम्म. त्यानं मला बोलवलं रेड कार्पेटवरती हम्म. की फॅमिली आणि फ्रेंड्सच्या छोट्या ग्रुप आहे आणि पॅरामाउंट मूव्हीज, तर तर तू ये. तर मग मी गेलो होतो त्याला. ऑफकोर्स फार मोठा, जगप्रसिद्ध, सुप्रसिद्ध आणि यशस्वी माणूस आहे. पण माझ्या प्रत्येक कस्टमरला मी टॉम क्रूजच समजतो. आणि प्रत्येक हम्म. कस्टमरला एक्झॅक्ट सेम माझ्या प्रत्येक टीमला ट्रीटमेंट द्यावीच लागते. हा हम्म. माझा रूल आहे. अगदी. आता टॉम क्रूजच्याच निमित्ताने म्हणा किंवा ज्या तऱ्हेनं तुम्ही विविध देशांमध्ये गेला आहात, असं जेव्हा तुम्ही जात होता तेव्हा कधी आपलं म्हणजे मराठी कल्चर म्हणा, मराठी फूड किंवा किंवा एकूणच भारतीय कल्चर यांचा काही संपर्क त्यांचा आला का त्याचा, आणि त्यांना कसं वाटतं आपल्या या संस्कृतीविषयी? भारताबद्दल सगळीकडे खूप आदर आहे. आणि मी हे तुम्हाला अगदी अनुभवाने सांगू शकतो, कारण मी 51 ते 52 देशांमध्ये
गेलोय, जातो आणि सतत चालूच असतं. म्हणजे आता 3 आठवड्यापूर्वीच मी ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी काही दिवस होतो. पण भारतीय अर्थात बहुसंख्य लोक आपले जरी आता IT आणि भारत हे थोडंसं जरी नातं नातं. इमेजमध्ये भारताचं जमलं असलं, तरी भारतीय माणसं म्हणजे खूप कष्ट करणारी, सचोटीनं हम्म, काम करणारी आणि दुसरा कुठलाही अजेंडा न ठेवता त्या हम्म. कंपनीसाठी झोकून देणारी अशी एक बऱ्यापैकी इमेज आहे अच्छा. हार्ड भारतीयांची. वर्किंग आणि हार्ड हा. वर्किंग इमेज आहे. अरे वा, आणि हा हा. आणि हुशार ती असतात, बुद्धिमान असतात, असं एक साधारणतः आपल्याबद्दलचं मत सगळीकडे आहे. हम्म. वा, खूपच छान. आणि मला असं वाटतं की हे सगळ्या विविध देशात तुम्ही जात आहात, तिथलं तुम्ही कल्चर पाहिलं, आणि आपला स्वभावच असा असतो की आपण प्रत्येक कल्चर हे ऍक्सेप्ट करतो. असं असताना देखील म्हणजे त्याचं कौतुक करतो ऍक्सेप्ट करण्यापेक्षा. तुम्ही देखील स्वतः मराठी कल्चर तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये अवलंबता असं मी ऐकलं. तर कसे आजही तुमचे कसे पाळंमुळं घट्ट रुजले आहेत आपल्या संस्कृतीशी, मराठी मातीशी? हो, हो. अगदी म्हणजे 100% मी कधीच मी फक्त आणि फक्त मराठी माणूसच आहे आणि दुसरी माझी कोणतीही इमेज ते नाही तुमच्या आणि नसेलही. भाषेवरून लक्षातच येत आहे की इतके फिरला सुद्धा अतिशय छान भाषा आहे तुमची आजही अगदी नाही मराठी तर भाषाची. मी कायमच म्हणजे मी जगात कुठेही असो, काही असो, पण मी माझं मूळ जे आहे, जे हम्म, भारतीय आणि मराठी जे आहे ते सर्वत्र अत्यंत अभिमानानं सांगतो. आणि हम्म, मला असं नेहमी वाटतं, म्हणजे जे आपल्या सगळ्यांना गरजे मराठी हाच मुळी जगभरातल्या, भारत इन्क्लुडेड, पण ऑफकोर्स जगभरातल्या मराठी मंडळींचा स्वतःचा असा जीवाभावाचा उपक्रम आहे. तर आपण जेव्हा भारताच्या बाहेर पहिलं पाऊल टाकतो, तेव्हा आपणच भारताचे अँबॅसेडर असतो. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक प्रवासामध्ये, प्रत्येक मिनिट, मी विमानात जरी कोणाच्या शेजारी बसलो असलो, तरी त्या हम्म. माणसाला भारत हा किती महान आहे आणि भारताबद्दल आम्ही जेव्हा विमानातनं उतरू, तेव्हा भारत हा खरंच काहीतरी फार भारी आहे असं डोक्यात घेऊनच तो माणूस बाहेर उतरतो. एवढी सोय मी करतो. कारण शेवटी काय आहे की तुम्ही डिरेक्टली जरी कोणाच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणू शकला नाही, तरी इनडिरेक्टली तो माणूस उद्या भारताच्या दृष्टीनं काहीतरी चांगले निर्णय घेऊ शकतो, असं माझं मत आहे. आणि हम्म. म्हणून मी नेहमी आपली इमेज आणि आपले, इनफॅक्ट भारतातल्या बऱ्याचशा आता एरोस्पेस भारतामध्ये बऱ्यापैकी हळूहळू वर यायला लागलंय. तर मी जिथे जमेल तिथे, म्हणजे माझे बाकीचे मित्र आहेत, बोईंग, एअरबस, बंबार्डियर, गल्फस्ट्रीम, एम्ब्रायर, तिथल्या लोकांना पण तुम्ही आमच्या भारताची प्रॉडक्ट्स घ्या, आमच्या भारतामध्ये पण आता चांगली इंडस्ट्री वर येते, हे सतत सगळ्यांना सांगत असतो. त्यातले 1% जरी लोकांनी आपल्या देशाला धंदा दिला तरी ती चांगली गोष्ट आहे. हम्म. अच्छा, आता हे वाक्य मला आवडलं की 1% लोकांनी जरी भारताला धंदा दिला. तर मला जरा तुम्ही त्याचा व्यवसाय म्हणजे कुठल्या प्रकारचे व्यवसाय आहेत, आणि एखादा जर का तरुण आहे त्याला या क्षेत्रात यायचं असेल, तर कुठले गुण त्याच्या अंगी असले पाहिजे आणि त्यांनी कशा तऱ्हेने प्रयत्न केला पाहिजे हे जरा सांगाल का? हो, नक्की नक्की. तर भारतामध्ये काही लाख कोटी रुपयांचा एरोस्पेसचा धंदा आणि एव्हिएशन आणि एरोस्पेस असं जर एकत्र बर. केलं तर हा हा. वर्षाला काही लाख कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि भारत हा पुढची 10 ते 12 वर्ष जगातील सर्वाधिक विमानं घेणारा देश आहे, जगातली. या क्षणी त्या एक ठिकाणी मला एक थोडंसं तुम्हाला म्हणते कारण कारण की मी जेव्हा भारतात बघते ना, तर आपल्या या ज्या सगळ्या एअर कंपनीज आहेत, जसं तुम्हाला माहिती की एक दोन तर बंदच पडल्या, किंवा कुठेतरी आपण लॉस मध्ये चाललोय असं वाटतं, त्याबद्दल देखील मला तुमच्याशी बोलायला आवडेल की त्या मागची कारणं काय आहेत? खरं आहे, काय सांगतो, कारण महत्वाचं असं आहे की हा हा. एव्हिएशन मध्ये हा हा. प्राइस सेन्सिटिव्हिटी म्हणजे किमतीनुसार तिकीट हा जो प्रकार आहे, हा हा हा. भारताचा सेन्सिटिव्हिटी इंडेक्स जो आहे तो सर्वाधिक आहे. म्हणजे जर समजा स्पाइस जेटनं, इंडिगोनं किंवा विस्तारानं, आता विस्तारा नाही आहे पण अक्कासा आहे आणि एअर इंडिया आहे, ह्या लोकांनी किंगफिशर तर जर, बंदच पडलीत. किंगफिशर हम्म. तर बंदच पडली, पण किंगफिशर बंद पडण्याची कारण पूर्ण वेगळी होती. किंगफिशर अच्छा. ही अप्रतिम एअरलाईन होती आणि हो. मला अगदी आतल्या बाहेरच्या सगळ्या बातम्या माहिती आहेत किंगफिशरच्या, की त्यांना काय झालं. पण ते हम्म. ते फार दुर्दैव आहे की किंगफिशर बंद पडली, नाही तर ती आज माझ्या तरी मते आशियातली सर्वोत्कृष्ट एअरलाईन होऊ शकली असती. आणि हो ना. तिची जी ओरिजिनल व्हिजन होती. तर आता हम्म. गोइंग बॅक टू प्राइस सेन्सिटिव्हिटी, तर हम्म. भारतामध्ये जे मार्केट आहे ते खूप प्राइस सेन्सिटिव्ह आहे आणि आपल्याकडे लो कॉस्ट कॅरियर म्हणून जो प्रकार आहे, हा. तर लो कॉस्ट कॅरियर कल्चर हे जास्त फोफावलेलं आहे. कारण हम्म. शेवटची फुल सर्व्हिस कॅरियर ही जेट एअरवेज होती, जी बरं. पूर्ण सर्व्हिस होती, आणि किंगफिशर पण होती, पण त्या दोन्ही आता अस्तित्वात नाहीत. आता लो कॉस्ट कॅरियर म्हणजे काय, तर काहीच आम्ही तुम्हाला देणार नाही, फक्त इकडून तिकडे नेणार आणि काही हवं असलं तर तुम्ही विकत घ्यायचं.
म्हणजे अच्छा. जेवढे म्हणून कॉस्ट कमी करता येतील. आता त्यात हा. प्रश्न असा येतो भारतामध्ये की विमानाला इंधन म्हणून केरोसिन लागतं, म्हणजे रॉकेल. हम्म, हम्म. तर विमान हे रॉकेलवर उडतं, त्याला जेट एव्हिएशन ए फ्युएल म्हणतात. तर अच्छा. भारतामध्ये रॉकेलचा वापर हा अनेक घरांमध्ये होतो हम्म, आणि त्यासाठी गव्हर्नमेंटला खूप मोठ्या प्रमाणावर सबसिडी द्यायला लागते, कारण रॉकेल आयात जे होतं ते महाग असतं. आता जर सबसिडी, कारण ते जर आहे त्या किमतीला लोकांना विकलं तर कोणाला रॉकेल परवडणार नाही, आणि रॉकेलवर आज कोट्यावधी संसार आहेत. त्यामुळे मग एव्हिएशनला मॅक्सिमम ड्युटीज आणि टॅक्सेस आहेत, जे आता हम्म. सध्याच्या सरकारमध्ये थोडे 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 कमी करण्याचा प्रयत्न चाललाय. पण तो एक आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम आहे. आणि फ्युएल ओके. कॉस्ट ही विमानाच्या ऑपरेटिंग कॉस्टच्या ऑलमोस्ट 50% असते. तर हम्म, त्याच्यामुळे मग तो एअरलाईनला खूप मोठा डिसएडव्हान्टेज होतो. मग त्यांचे खरे पैसे कुठे, त्यांना प्रॉफिट कुठे असतो? इंटरनॅशनल रूट्सना. आणि मग हम्म. इंटरनॅशनलला पण त्या एका रूटवरती खूप लोकांनी सेगमेंट्स विकत घेतलेले असतात. त्यामुळे तुमची डोमेस्टिक तुमची कॉम्पिटिशन असते, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असते. कारण मला युरोपला जायचं असेल तर मला युरोपियन एअरलाईन्स पण आहेत, अमेरिकन एअरलाईन्स पण आहेत, आणि मिडल ईस्टच्या एअरलाईन्स कतार, इतिहाद आणि हो. एमिरेट्स आहेत, आणि हा. शिवाय आपली मंडळी. तर ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं, तर कसंच खरं सांगायचं ना, तर थोडा तो प्रगल्भतेचा, मॅच्युरिटीचा प्रश्न आहे. अजून अच्छा. आपलं एव्हिएशन त्या लेव्हलला पोहोचलं नाहीये, पण हळूहळू पोचेल याची होईल. मला खात्री आहे. तेच कारण अनेक जग आपल्या अनेक इतर क्षेत्रासाठी भारताला एक बाजारपेठ समजतात. ठीक आहे, हे खरं तर माझं विषयांतर झालं, कारण की मला काय सगळ्या जगाला पडलेला, आपल्या भारतीयांना पडलेला हा प्रश्न आहे की असं का होतंय. परंतु हा, कमिंग बॅक टू अवर प्रिव्हियस, हे की तुमचं जे व्यवसाय म्हणजे आपण एअर स्पेस आणि हा जो व्यवसाय आहे त्या त्याच्यामध्ये संदर्भात थोडं. हा. या सो त्याच्यामध्ये खूप संधी आहेत. कारण एक तर ऍक्च्युअल विमान म्हटलं की त्याच्यामध्ये त्या विमानाला टच करणारे जे लोक आहेत, म्हणजे ऍक्च्युअली वर्किंग हम्म, ऑन एअरक्राफ्ट, त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक म्हणजे पायलट्स, दुसरे मेकॅनिक्स, आणि तिसरा हम्म, ग्राउंड क्रू. तर ही हम्म, मंडळी त्या ऍक्च्युअल विमानावर काम करतात. त्या व्यतिरिक्त एअरपोर्टमध्ये त्याच्या 5 पट जास्त लोक एअरपोर्टमध्ये काम करतात. आणि हम्म, कुठलाही एअरपोर्ट हा एक मोठं शहरच असतं. म्हणजे मुंबई किंवा दिल्लीचा एअरपोर्ट घेतला तर त्याच्यामध्ये काही लाख कर्मचारी नोकरी करतात नुसत्या एअरपोर्टमध्ये. तर आता ह्या जर तुम्ही हा जर स्केल बघितलात, आणि भारताची ज्या पद्धतीनं आता सगळं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे, तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर माणसं लागणार आहेत, यात शंका नाही. त्यासाठी फक्त शिकत असताना एक आपलं स्टँडर्ड कम्प्युटर सायन्स, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर, आणि हे न करता हम्म, कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त काम आहे आणि ए आय कोणाला खाणार नाहीये, ही क्षेत्र निवडून त्या दृष्टीने जर अभ्यास केला, तर भारतामध्ये प्रचंड गुगल करून वेब किंवा आपल्या डीजीसीए ची वेबसाईट आहे, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन आहे, हे झालं. कॅनडामध्ये तेच आहे. कॅनडामध्ये पण. आणि अजून एक म्हणजे पायलट आणि मेकॅनिक हे दोन्ही हेवीली युनियनाइज्ड असतात, त्यामुळे त्यात आत शिरणं एवढं सोपं नसतं. तर आणि त्यासाठी पर्टिक्युलर म्हणजे ठराविक तुम्हाला ट्रेनिंग, सर्टिफिकेशन, एन्डॉर्समेंट असं सगळं लागतं. पण जर खरंच त्याच्यात इंटरेस्ट असेल तर कॅनडामध्ये शेरिडन आणि सेनेका आणि या सगळ्या मंडळींकडे कोर्सेस आहेत, मोठमोठे फ्लाइंग क्लब्स आहेत. भारतामध्ये पण असंच आहे. आणि फक्त भारतामध्ये अजून डिमांड आणि सप्लायचं गणित एवढं जमत नाहीये, पण खूप संधी उपलब्ध आहेत. हम्म. हा, त्या त्या संधी उपलब्ध आहेतच. आणि तुमचा हा जो एकूणच आयुष्यभराचा अनुभव आहे, ही जी आयुष्यभराची शिदोरी आहे, त्यातून आता आपल्या तरुण पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल, की कुठले गुण तुम्ही अंगी बाळगले पाहिजे आणि पुढे जाण्यासाठी कशा तऱ्हेनं पावलं उचलली पाहिजे. ओके. सो मृदुलाजी, थँक्यू ह्या प्रश्नाबद्दल. मी त्या देण्याच्या लायकीचा आहे का नाही मला माहित नाही 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 उत्तर. बा. पण मी मी जे काही फॉर्म्युला, मी जे सुरुवातीला सांगितलं, जे तंत्र मी वापरलं, त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आहेत. एक म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स ज्याला म्हणतात, तो तुमच्यामध्ये मी आधी सॉफ्ट स्किल बद्दल बोलतो, की हम्म, इमोशनल इंटेलिजन्स तुमच्यात प्रचंड असला पाहिजे, की समोरच्याच्या भूमिकेतून आपल्याकडे पाहणं. आणि आता ते ते मी अगदी म्हणजे कायमच पाळत आलोय. दुसरं म्हणजे पॉलिटिकल अॅक्युमेन. आणि पॉलिटिकल अॅक्युमेन म्हणजे राजकारण करणं आणि राजकारणी बनणं असं नाही. पॉलिटिकल अॅक्युमेन म्हणजे की हे जे सध्या चाललंय, ही जी हम्म, पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी आहे, हे नेगोसिएशन आहे, हा डिसिजन आहे, हा हा ऑर्गनायझेशनचा चेंज आहे, हा का होतोय आणि याच्या पाठीमागे कोण लोकांचे काय हेतू आहेत, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही तुमची बाजू निवडू शकता. हे हे दुसरं. आणि तिसरं म्हणजे बिझनेस अॅक्युमेन पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात असाल, कुठल्याही, की म्हणजे तुम्ही त्या इथे शाळातल्या मुलांना आपल्या पिवळी बस येते, तर त्या पिवळ्या बसचे ड्रायव्हर जरी असाल तरी तुमचं असं बिझनेस अॅक्युमेंट पाहिजे की तुम्ही कॅनडातले किंवा अमेरिकेतले सर्वश्रेष्ठ पिवळ्या बसचे ड्रायव्हर. ही जर आग तुमच्यात असेल
आणि बिझनेस अॅक्युमेनचा फायदा असा होतो की माझ्या क्षेत्रामध्ये मला नेहमी जाणवलं की बिझनेस अॅक्युमेन असल्यामुळे बिग पिक्चर काय आहे, की हे सगळं का चाललंय. तुम्ही जर तुमच्या पुरतं बघत राहिलात आणि की ह्याचं असं झालं, त्याचं तो वर गेला, माझा अजून इथेच आहे, हे असल्या फालतू गोष्टीत लक्षच घालायचं नाही. मोठं पिक्चर काय आहे आणि त्याच्यामध्ये माझा रोल काय आहे आणि मी जास्तीत जास्त व्हॅल्यू स्वतःची प्रूव्ह कशी करू शकतो आणि सिनियर मॅनेजमेंटला दाखवू कसं शकतो की तुम्हाला जे हवंय ते मी घडवून आणू शकतो आणि मला फक्त तुम्ही ही साधनं द्या. तर अशा पद्धतीचे चॅलेंज, त्याच्यात रिस्कही असते, पण तुम्हाला जर स्वतःवर खात्री असेल तर तुम्ही ते जरूर त्याच्यात उडी मारावी. आणि नेहमी काही नाही तर मॅनेजमेंटच्या हे लक्षात राहतं की या माणसामध्ये ती आग आहे आणि हा करून दाखवतो. आणि बऱ्याचदा गो गेटर ऍटिट्यूड ज्याला म्हणतात की मी हे करणारच, मी हे करून दाखवणारच, तर हे याचा पण खूप फायदा होतो. तर ही 3 सॉफ्ट स्किल्स. आणि चौथं म्हणजे तुम्ही जे काही करताय ते हार्ड स्किल्सच्या दृष्टीनं ते सतत आणि प्रचंड करत राहा. मी जनरली 7ही दिवस काम करतो. तुमचे जे सध्याचे जे प्रोजेक्ट आहे तर ते प्रोजेक्ट आणि इतर जे काही क्षेत्र होती ना तुमची जी वेगवेगळी त्याच्याविषयी थोडक्यात सांगू शकाल का? हो, जरूर जरूर सर. हा. सध्याचं जे प्रोजेक्ट आहे होंडा जेट एशेलॉन, हे नवीन अच्छा. लाईट जेट आम्ही इंट्रोड्यूस करतोय आणि ते जगातलं पहिलं लाईट जेट आहे जे अच्छा. ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट युनायटेड स्टेट्स जाऊ शकेल, पहिलं. ओ वाव. हा, आणि त्याचा पूर्ण इन्चार्ज मी, आणि त्यानिमित्ताने एक माय गंमत म्हणून गॉड. सांगतो. हा, किती एक कठीण आहे आणि तुम्ही ते सगळं हा, सांभाळताय. आणि केवळ गंमत म्हणून सांगतो. अजून एक मजेचा भाग म्हणजे हम्म. आजपर्यंतच्या एव्हिएशन आणि एरोस्पेसच्या हिस्ट्रीमध्ये हा. विमानाचा प्रोग्राम हेड असलेला मी पहिला भारतीय माणूस आहे. अरे वा. आतापर्यंत कोणी विमानाचा प्रोग्राम हँडल केलेला नाहीये. तर ती संधी मला आता होंडानी दिलेली आहे. त्यामुळे मी आता अजून कमी झोपतो आणि जास्तीत जास्त आपल्याकडनं चांगलं काम होईल याचा प्रयत्न करतो. वा. आणि आजपर्यंत तुम्ही ज्या क्षेत्राला स्पर्श केला त्यांच्याविषयी थोडक्यात म्हणजे पुढच्या पिढीच्या दृष्टीने ते उपयुक्त पडेल जरूर. एव्हिएशन मध्ये. एव्हिएशनमध्ये तर थोडक्यात म्हणजे ग्रोईंग फील्ड आहे, ग्लॅमरस आहे, त्याला फार वलय आहे. पण हम्म. प्लीज तुमचं करिअर निवडताना वलयाच्या मागे जाऊ नका. कारण 4 मित्रांना आणि फॅमिलीला सांगून असं काही कोणाचं करिअर घडत नसतं. तुम्ही हम्म. स्वतः ज्याच्यात तुम्हाला पॅशन आहे, तुम्हाला आतून इंट्युशनचा करेक्ट. वापर करा. आतून हम्म. तुम्हाला वाटलं पाहिजे की मला हे करायचंय, ह्याच्यात मला आवडेल, तर मग तुमची झोकून देण्याची वृत्ती जास्त येते. त्यामुळे सुरुवातीला शॉर्ट टर्म गेन्सच्या मागे लागू नका, फाउंडेशनच्या मागे लागा. स्वतःची ओळख निर्माण करा, नेटवर्क बांधा. तुम्ही स्वतःचं नेटवर्क, आणि कायम नेटवर्क हे आपल्या बरोबरच्या लोकांबरोबर न करता आपल्या वरच्या लोकांबरोबर झालं पाहिजे, असा प्रयत्न ठेवा, ज्यातून हम्म. शिकता येईल. आणि चुका, अगदी. आणि त्यातनं जनरली त्याचं थोडंसं एक जर्नल ठेवा की हा एक प्रयत्न मी करून बघितला, ही स्ट्रॅटेजी कामाला नाही आली, आणि मग त्यावेळेला कोणाचा तरी सल्ला घ्या, कोणतरी एक मेंटॉर शोधा स्वतःसाठी. आणि मग तो तुमच्याच क्षेत्रातला असला पाहिजे असं नाही, पण एव्हिएशनमध्ये हे खूप कामाला येतं की एव्हिएशनचं जे नेटवर्क आहे आणि एरोस्पेसचं ते बऱ्यापैकी छोटं आहे, सीमित आहे. तर मला खूपदा फायदा होतो. मी अनेक लोकांचा मेंटॉर आहे, माझे काही लोक मेंटॉर आहेत, आणि हे सगळं एकमेकांना मदत करूनच होतं. असं कोणी वरनं पडत नाही सगळं ज्ञान घेऊन, आपण शिकत जायचं. अगदी. वा. म्हणजे इतकी सुंदर माहिती तुमच्याकडून मिळाली ना. आणि मला असं वाटतं की आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा तुम्ही ही जी काही तुमची प्रेरणादायी ही कहाणी आहे खरोखरच सगळ्यांसाठीच ती मार्गदर्शक ठरेल असंच मला वाटतं. आणि काय कौतुक करावं तुमचं खरोखरच एवढंच म्हणू शकते जसं तुम्ही नाही नाही, नेटवर्क अहो विषयी नाही, बोला. बोला नाही बोला. नाही, इट्स व्हेरी नाईस ऑफ यू. पण माझ्यापेक्षा खूप मोठे लोक भरपूर आहेत सगळीकडे आणि विविध तेच. क्षेत्रांमध्ये आहेत. आणि हे मी आपलं कष्ट करत राहणे आणि यश खरंय. मिळतं जनरली, असं अगदी होत अगदी. नाही. आणि हा तुमचा मोठेपणा आहे आणि अर्थातच आपण सतत वर पाहिलं तरच आपण पुढे जातो. अजून व्हेरी नाईस, स्काय इज द लिमिट आपण असं म्हणतो आणि व्हेरी तुम्हाला वेल तर सेड. स्काय म्हणजे काय आहे याची पूर्ण कल्पना आहे. तर खरोखर तुमचा हा प्रवास अर्थात आणि जसं तुम्ही नेटवर्किंगचं म्हटलं गरजे मराठी ग्लोबल सुद्धा आपली त्याच्याचसाठी आहे नेटवर्किंगसाठी सगळेजण उपलब्ध आहेत. कदाचित वेळ पडली तर तुम्ही देखील लोकांना दर्शन शंभर करू टक्के शकाल. है ना. 100%. आणि माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणजे मला खूप धन्यवाद देतो मी तुम्हाला की गर्जे मराठी सारख्या जगप्रसिद्ध आणि जगभर असलेल्या संघटनेनं, मुवमेंट मी त्याला म्हणेन, त्यांनी मला ही संधी दिली थोडीफार माझी मतं आणि व्यक्त करण्याची. आणि त्याचा थोडाफार जरी फायदा कोणाला झाला, मी कायम लिंक्डइन वरती पण आहेच, आणि कधीही कोणाला जर मी काही थोडीफार मदत करू शकलो तर माझ्यासाठी भाग्य असेल. वा. खूप खूप धन्यवाद. खरोखरच शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं. आमोदजी आपल्याला मानाचा मुजरा. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. सो मृदुला अँड अमोद, आजचा इंटरव्ह्यू खूपच खूपच चांगला झाला.
म्हणजे थँक्यू. मृदुलानी प्रश्न विचारत राहावे आणि अमोदनी नाही, माहिती किती देत राहावी. ऐकण्यासारखं होतं, पण तर आपल्याला टाईम वेळेचं मर्यादा होती ना. या वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण आता म्हणजे इंटरव्ह्यू आपण आता थांबवला आहे. पण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे नोट करत होतो मी. सर्वात महत्वाचं म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की आपल्याला कॅनेडियन एक्सपिरियन्स ही जी सर्वात महत्वाची गोष्ट असते इथे आलेल्या लोकांसाठी, ती म्हणजे त्याच्यासाठी काय काय आपण करू शकतो. हार्डवर्क करणं कसं महत्वाचं आहे, पोझिशन ऑफ इन्फ्लुअन्स, टोटल बिझनेस सायकल कशी आपल्याला माहिती असायला पाहिजे, किंवा तुमच्या बिझनेसचं बिग पिक्चर ते कसं माहिती असून त्यात तुमचा रोल काय असू शकतो, किंवा तुम्ही तुमचा रोल कसा वाढवू शकता हे कसं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला टेक्निकल नॉलेज पण कसं असायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेंटेनिंग लॉंग टर्म म्युच्युअल बेनिफिशियल रिलेशनशिप विथ युअर कस्टमर्स. हे असे बरेच बरेच पॉइंट्स मी येथे नोट करत होतो. म्हणजे नंतर तर आय लॉस्ट द काउंट ऍक्च्युली काइंड ऑफ. मेंटरिंग, नेटवर्किंग, आणि नेटवर्किंग पण तुमच्या वरच्या लेवलच्या लोकांशी जास्तीत जास्त तुम्ही कसं नेटवर्क करू शकता. आणि हे सगळं करत असताना आपली इमेज म्हणजे भारतीय असल्याची इमेज आपण सतत बाळगणं आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवणं, ज्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या स्वतःला आणि आपल्या भारताला कसा फायदा होईल ते सतत डोक्यात ठेवणं. असे असे खूप मुद्दे आहेत की जे आपल्याला आज ऐकायला मिळाले. आणि मला खात्री आहे की आपल्या नवीन पिढीला, तसेच आता जे लोक काम करतायत पण त्यांना काही नवीन क्षेत्रामध्ये समजा जायची उत्सुकता असेल, अशा सगळ्यांना याचा नक्कीच उपयोग होईल, अशी मला नक्कीच खात्री आहे. अमोद आणि मृदुला, धन्यवाद. आणि जसं मृदुला म्हणाली तसं आम्हाला खात्री आहे की गर्जे मराठीच्या लोकांना अमोदकडनं खूप जास्ती सहकार्य मिळेल, याबद्दल मी नक्कीच खात्री व्यक्त करतो. धन्यवाद. नक्की. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. 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 छान वाटलं अमोदशी आपल्याशी सेम बोलून. सेम सेम हिअर. थँक्यू सो मच.